डायरेक्ट यूट्यूबवर जाणार आहे भाई. गोया बी बघायले. वेलकम तर म्हणत आहे बट दिस इज नॉट ओपनिंग. वी आर इन अ हॉटेल राईट नाव. हॉटेलमध्ये एक अशी चांगली गोष्ट केली की मी घरी वॉलेट विसरलो. किती येते हवा? किती होती? 35 झालं की सांगलं. हां 36. हां वरचं जे प्रेशर असते हां ते सेट केलेलं आहे की तेवढं भरायची हवा, आणि खालचं जे असते ते ॲक्च्युअल प्रेशर दाखवते. भाऊ माझ्याजवळ अजून नाही, उद्या 10 पीस बनवले नाही. म्हटलं कुठे दे, उद्या येते म्हणते. उद्या का चाटता दिले, उद्या गेल्यावर म्हणजे रविवार आहे उद्याचा. तर हे BMW आहे आणि हे कोणची आहे? हे BMW. तर बॉईज आज आम्ही चाललो आहे रुद्रायणी आणि माझ्यासोबत माझा भाऊ आहे. बोलतो गाडी अबे इकून चाल ना. हा इकून जावं लागते आपल्याला. हे सो गाईज मी आता पुरा माझ्या गावाचा टूर करणार आहे. मला भलतं हलकं हलकं वाटलं. काय गोष्ट करतो? पेट्रोल नाही आहे का गाडीत? मग अच्छा, मग ते अंगावर नेहमी असते का काही ना काही? बोललो मी असं वाटलं. सगळं माझ्याजवळ आहे ना रे बा. हे बॅग, हा कॅमेरा, हे दुसरी बॅग. गाईस इकडे बाजार भरत असते आमच्या गावचा, आणि इकडे हे आहे लेंडी नदी. या गावात या नदीला नेहमी पूर येतो. आधी वरवट जाणार, वरवटवरनं नंतर आपण शेगाव जाणार, आणि शेगाववरनं आपण बाळापूर बायपास थ्रू अकोला जाणार. तर हे आपलं बसस्टँड आहे सोनाळाचं, आणि इथं ऑटोज वगैरे बसतात. बसस्टँड अजून डेव्हलप झाले नाही आहे. बस स्थानक एक प्रॉपर मिळालेलं नाही आहे आपल्या बस अकोला सोनाळ्याला. आणि आपण सध्या आलेलो आहे वरवटमध्ये. वरवटमध्ये हा जो एरिया आहे हा एवढा मोकळा नाही आहे. इथं एक बसस्टँडसुद्धा नाही आहे. तिथं बस थांबत असते. त्या बसच्या मागे बघा कसे लोक धावतात. लहानपणी मी पण असाच बसमध्ये बसायचो आणि धावत धावत पडत सुटायचो. तर मित्रांनो आता आपण वरवटच्या समोर निघणार आहे. वरवटमध्ये आपल्याला थांबायची गरज नाही. बघू शकता तुम्ही हे असं मॅनेजमेंट आहे मित्रांनो आपल्या इथे. आता पूल आहे ना, तर एक छोटासा पूल आहे तिकडल्या साईडला. त्या पुलावरच ॲक्सिडेंट झाला होता. हा राहिला कॅमेरा दिसून राहिला. तर तुमच्यासाठी मी स्पेशल खाली उतरलेला आहे मित्रांनो. तो आहे पूर्णा नदीचा पूल. थोडा कचरा वगैरे झालेला आहे. खूप कचरा आहे. लोक येतात आणि पन्न्या काय याच्यावरच फेकून जातात का काय? तर तो छोटासा पूल आहे मित्रांनो. त्या पुलावरनं ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे हा मोठा पूल बांधलेला आहे. ॲक्सिडेंट झाल्यावरच पूल बांधला गेला, हे एक लक्षात ठेवा.
थोडं झूम करायचा प्रयत्न मी करणार आहे आता, कारण तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. त्याच्यावरनं आपले वंशज चालत आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगली सोय झालेली आहे आता ती. त्यांना त्रास देणारं कोणीच नाही आहे. आणि इकडनं बघू शकता खूप छान प्रकारे हा पूल दिसत. वारे फुकट हे फुकट. मित्रांनो हे आहे हवा भरायचा प्रोग्राम. हा किती आहे? ते तर समजत असते ते आता. का रे पाहू दे पाहू दे पाहू दे. गाडी हेच नाही आहे. मशीन तर लावलेली आहे, पण गाडीच्या मशीनला जे मेन उपकरण आहे तेच नाही आहे. हे बुरुंगले साहेब आहेत आणि हा त्यांचा बंगला आहे. यू कॅन सी हाऊ द बंगला लुक्स. वाव. किती येते हवा? किती होती? 35 झालं की सांगलं. हा 36 17 होती काय? हे तर मला माहित होतं. असते हा वरचं जे प्रेशर असते हा, ते सेट केलेलं आहे की तेवढं भरायची हवा, आणि खालचं जे असते ते ॲक्च्युअल प्रेशर दाखवते. पण आपण तर 45च भरली, 35च भरली. आनंद सागर आहे. एंट्री बंद झालेली आहे सध्याची. हे हॉटेल बघा मित्रांनो किती छान आहे. सिग्नल आलेला आहे. रामलता आहे. हां यस इंटरनॅशनल हॉटेल आहे. हां हां हां. म्हणजे लय महाग आहे. मग रामलता कुठं आहे? रामलता बी महाग आहे. किती महाग आहे? पर डे किती घेते? 1000. अरे एवढं का धुंगण धुवून देतात का ते आपलं? बोला गाईस आम्ही आलेलो आहे आपल्या हॉटेलमध्ये. बघू शकता तुम्ही इथं काय आहे तर. बर्थडे हॉल पण आहे. काय? बर्थडेचा हॉल पण आहे. हो काय? मध्ये जाणार आहे. जी रूम आपण बुक केलेली आहे.
ही कुठल्या फ्लोअरवर आहे? 3rd फ्लोअरवर आहे. आणि आपण आलेलो आहे 3rd फ्लोअरवर. 3rd फ्लोअरवर आपली रूम आहे आणि इथं अजून एक एक्स्ट्रा लिफ्ट आहे वाटतं. आणि ही हे काय रे? ही आपली हॉटेल आहे मित्रांनो. आपला हॉटेलचा नंबर आहे 303. आता थोडी शांतता झालेली आहे कारण आपण बाहेरून आलेलो आहे त्यामुळे. आणि हे हॉटेल लाईट्स प्लीज. ही की कार्ड आहे मित्रांनो. आणि आता आपण दरवाजा बंद करणार आहे. ओके, ही हॉटेल आहे. हॉटेल मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशी असते. तर जर तुम्ही बघितली नसणार तर RG हॉटेलचं नाव आहे. एक्सक्लुझिव्ह. आणि सॉरी गाईज, हॉटेलमध्ये मेन गोष्ट असते हे काय काय रे इथं. एव्हरीडेचं चॉकलेट आहे काय ते, की कॉफी चॉकलेट आहे काय ते? कॉफी, साखर, चहा सगळं इथं आहे. आणि हे फक्त गरम करावं लागतं. हे ब्रो, दिस इज हाऊ द हॉटेल लुक्स गाईज. दिस इज द चेकआउट किती वाजता आहे रे आपलं? 11 वाजता. बघू शकता तुम्ही मित्रांनो, छानपैकी फ्रेम्स वगैरे लावलेले आहेत या हॉटेलच्या रूममध्ये. आणि इथं हा लाईटसुद्धा आहे. मे बी हा स्टडी लॅम्प काहीतरी असणार. आणि तिथं स्टडी करायसाठी ही पण दिलेली आहे, टेबल्स अँड ऑल दोज थिंग्स. लाईक तुम्ही जर वर्क फ्रॉम होम करत असताना आणि फिरत असणार तर इथं लावून डायरेक्ट काम पण करू शकता. दिस इज द कन्सेप्ट आय गेस. आणि इकडे बाहेरचं दिसते, हा पडदा आहे, खूप मोठा आहे बघा. गाईस, आय नीड टू शो यू द बाथरूम ऑफ दिस रूम. This the second mirror that you have, you can like turn this mirror, you can see. जे ज्या प्रीमियम गोष्टी असतात ना त्या सगळ्या फक्त हॉटेलमध्ये असतात. Why these glasses are here, I don't know. This is the shower and shower gel, shampoo. ते छोटे छोटे टाल्कम पावडर्स हे हेअर ऑइल आहे ते आम्ही सोबत घेतलेले आहेत. अँड दिस इज द टॉवेल. आणि हा सेकंड टॉवेल. आणि ही तो म्हणे भाऊ माझ्याजवळ अजून नाही, उद्या 10 पीस बनवेल आहे. म्हटलं कुठे दे, उद्या येते म्हणते. उद्या का चाटतं दिले, उद्या गेल्यावर म्हणजे रविवार आहे, उद्याचा सोमवारी आहे. अरे अरे कसं गेलं का ना. मला आवाज येते काय? येते क्लिअर. पहिले फ्रेश होतं का जर का? हां, फ्रेश होतं काय? आपण चाललो कुठे आता? चाललो पहिले दत्ता मेडिकल. हां, दत्ता मेडिकलहून हॉटेल. हां, हॉटेलवर फ्रेश होऊ. हां, मग डिमांड. हां, नाही मग जाता जाता पहिले हे आपलं ते काय ते जुडिओ पॅन्टालून. हां, पहिले डिमांड चालतं, मग येता येता पाहिजे जुडिओ आणि पॅन्टालून. ट्रकच्या बाजूने गाडी घेऊन जात आहे. आमचे हॉटेल आता समोर आहे. त्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे करत आहोत. जबरदस्त. या ट्रकांच्या मला खूप भीती वाटते या ट्रकांची मित्रांनो. बस हे एका दमात तुम्हाला पूर्ण खीरकांडी करू शकतात, पूर्ण पापड करू शकतात. भाई साहब, खूप रिस्की काम आहे मित्रांनो हे गाडी चालवणे. त्यामुळे मी माझ्या भावाला करायला लावतो. भाई साहब
हाच तो ट्रक आहे पुण्यात 2 मुली या ट्रकाच्या खाली आल्या होत्या. दुर्दैवी त्यांचा अंत झाला होता. बट वी हॅव टू बी सेफ, वी हॅव टू बी. तर हे BMW आहे आणि हे कोणची आहे, हे BMW. येस, डीमार्टची थैलीसुद्धा सोबत आहे आणि आम्ही आता शॉपिंग करणार आहे झुडिओमधनं. बघू काय भेटते तरी. तो हा रेनकोट आहे का? 399. काय गोष्ट करतो हां. $799 आणि वॉटसिंग भाई. हे भाई कुछ तो भी इसमें लफड़ा है. भाऊनी फक्त हा पॅन्ट घेतला, बाकी कॅन्सल करून टाकलं. वी आर इन झुडिओ राईट नाव अँड वी विल बी गोइंग इन टू पेंटालन्स विच इज जस्ट इन फ्रंट ऑफ झुडिओ. पोहोचलो आता आणि रस्ता क्रॉस करून पेंटालन्समध्ये जायचा प्रयत्न करू. काय जो भाई भेटते की नाही जायला? जहान तुमच्या पेट्रोलला जायला कंटिन्यू गाड्या चालू आहे. तिथं काही झेब्रा क्रॉसिंग आहे की नाही? झेब्रा क्रॉसिंगसुद्धा नाही आहे. मग मित्रांनो, एवढे पेंटालून्स आणि झुडिओसारखे दुकानं आहेत. हां, तो अमेरिकेला आहेत काय? बट इट शुड बी देअर. अरे भाई, ये कौन सी क्रॉसिंग है?